एक साधारण अर्धा तास जरा बेअर करा माझ्या म्हणण्याला. हे आता बरं, मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आता लावतोय. कसं लावायचं? ओके, शेअर स्क्रीन का? शेअर स्क्रीन आता हा झाला ना स्क्रीन शेअर. आता स्क्रीन शेअर. आता काय करायचं? स्लाइड शो. स्लाइड्स ना, स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग. हे मिनिमाइज कसं करायचं? बर, माझा आवाज ऐकायला येतोय? हो, येतोय येतोय. आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पण दिसताय का? समथिंग समथिंग दिसतंय दिसताय ना? हो दिसतंय. पण तू मराठीत बोलणार ना, इंग्लिश मध्ये नाही ना? माझं दोन्ही मराठीत बोलीन, पण काय माहितीये का, तुझे पॉवर पॉइंट आहे ते काही इंग्लिश मध्ये आहे, काही मराठीत आहे. पण मी मराठीत, तू मराठीत करून सांग. हा, मराठीत करून सांगेन ना. हा, आता एन्व्हायरमेंट म्हणजे आपण काय म्हणतो, पर्यावरण, किंवा आपण त्याला थोडक्यात सांगायचं तर वातावरण. वातावरण म्हणजे माझ्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्याला मी म्हणेन एन्व्हायरमेंट. माझं एन्व्हायरमेंट म्हणजे प्रत्येक जण स्वतः म्हणू शकतो की माझं एन्व्हायरमेंट काय आहे. आता याची जर एन्व्हायरमेंट हा शब्द कसा आला, तर फ्रेंच हा एन्व्हायरॉ म्हणून हा जो शब्द आहे, अराउंड, त्याचा अर्थ अराउंड म्हणजे सभोवताली जे काय आहे ते, हे सगळ्यात बेसिक मिनिंग झालं. त्याचं सगळ्यात एकदम मूळ आपण म्हणू की काय पर्यावरण आहे, तर बाबा की माझ्या आजूबाजूची व्यवस्था जी काय आहे, की माझ्या सभोवताली काय काय आहे, तर ते आहे एन्व्हायरमेंट, पर्यावरण किंवा वातावरण. मी वातावरण म्हणेन. आता ते आणखी दुसऱ्या प्रकारे सुद्धा कसं म्हटलं जातं, तर एन्व्हायरमेंट कॅन ऑल्सो बी डिफाइंड एज सम ऑफ टोटल ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग एलिमेंट्स अँड देअर इफेक्ट्स दॅट इन्फ्लुएन्स ह्युमन लाईफ. म्हणजे माणसाच्या जगण्यामध्ये ज्या काही जिवंत आणि नॉन लिव्हिंग म्हणजे जिवंत नसलेल्या वस्तू आहेत किंवा जे आजूबाजूच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्याचा इफेक्ट, त्या सगळ्या गोष्टी मिळून तयार होतं ते एन्व्हायरमेंट असं म्हणायला पाहिजे. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या सभोवताली असलेल्या जिवंत किंवा वस्तू न जिवंत असलेले, म्हणजे प्राणी पक्षी वगैरे हे जिवंत झाले, आणि खडक डोंगर लँड वगैरे हे आपण म्हणू की जे जिवंत वस्तू नाहीत, नॉन लिव्हिंग थिंग. तर हे सजीव आणि निर्जीव झालं. इट युजली रिफर्स टू नॅचरल वर्ल्ड, म्हणजे आपलं काय नैसर्गिक जे काही जग आहे त्याच्याशी ते संबंधित आहे. ते लिव्हिंग असू शकतो, बायोटिक विच इन्क्लूड ॲनिमल्स, बर्ड्स, फिशरीज, प्लांट्स, फॉरेस्ट, म्हणजे सर्व जे काही आपण म्हणू जिवंत आहे, म्हणजे अरण्य आहे, माणसं आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, समुद्री जीव आहेत, जंगलं आहेत, हे सगळं मिळून हे झालं दॅट इज लिव्हिंग थिंग. आणि नॉन लिव्हिंग थिंग मध्ये काय येतं, तर पाणी, हवा, सूर्यप्रकाश, लँड म्हणजे तुमची जमीन किंवा पृथ्वीचं पृष्ठभाग आणि खडक वगैरे सगळ्या ह्या गोष्टी नॉन लिव्हिंग, दॅट इज अबायोटिक. हे सगळं मिळून झालं नॅचरल वर्ल्ड. लिव्हिंग थिंग्स लिव्ह इन एन्व्हायरमेंट कॉन्स्टंटली इंटरेस्ट विथ इट अँड अडॅप्ट देमसेल्फ टू कंडिशन्स इन इट. म्हणजे काय आहे की बाबा माणूस हा किंवा लिव्हिंग थिंग म्हणजे ज्या जिवंत वस्तू आहेत किंवा जिवंत गोष्टी आहेत त्या त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाला समरूप करून घेतात आणि त्याच्याप्रमाणे ते राहतात.
हे ते इंटरॅक्शन झालं, त्यांचे परस्पर संबंध झाले ते. आता वेगवेगळे इंटरॅक्शन असतात, म्हणजे ॲनिमल, प्लॅन्ट्स किंवा प्राणी, झाडं झुडपं, जमीन, पाणी, आणि हे नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परस्पर संबंध असतात. वेगळ्या प्रकारे जर आणखी सांगायचं झालं, तर alternatively, in more extended sense, it might signify the circumstances and conditions that become everyday life. म्हणजे आपलं रोजचं जीवन, आपण जर म्हटलं सूक्ष्मपणे बघायचं झालं, तर रोजच्या जीवनात आपण कसे राहतो, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना सामावून घेत, तर ते आपलं झालं पर्यावरण. म्हणजे हे माझं एन्व्हायरमेंट झालं. आपण म्हणतो ना, की एखाद्या तुम्ही गर्दीच्या ठिकाणी गेलात आणि तुम्ही म्हणणार, "अरे बापरे! हे एन्व्हायर्नमेंट काही मला सूट होत नाही हां." म्हणजे गर्दी जी आजूबाजूची आहे, ती त्यावेळची माझं एन्व्हायर्नमेंट झालं. म्हणजे त्या वेळेला मला कशा प्रकारची परिस्थिती आढळेल माझ्या आजूबाजूला, ते माझं त्यावेळेचं एन्व्हायर्नमेंट झालं. हे डीप आपण अगदी मायन्यूट बघायला गेलो तर. आता वेगवेगळ्या फील्डमधले वेगवेगळे त्यांच्या कार्याच्या ठिकाणचे वेगवेगळे एन्व्हायरमेंट्स, त्याला शब्द आपण वापरले जातो. म्हणजे कसं काय स्पेशलाइज वे मध्ये बघायला गेलं तर, आता कॉम्प्युटरवर एखादं काम करत असतो आणि ते वेगवेगळे त्याचे टास्क तो करत असतो, तर ते त्याचं एन्व्हायरमेंट तयार होतं. हां. त्याच्यानंतर डॉक्टर किंवा मेडिकल याच्यातले किंवा सायकॉलॉजी मधले जे लोकं असतात, त्यांचं ते काय, त्यांचे पेशंट्स, माणसं, औषधं वगैरे हे त्यांचं एन्व्हायरमेंट झालं. म्हणजे काय, प्रत्येक जण स्पेसिफिकली आपापलं एन्व्हायरमेंट पण ठरवू शकतो. पण या पर्यावरण दिनाच्या उद्देशाने सध्या आपण काय बघायचं आहे, तर आपण फोकस फक्त नॅचरल एन्व्हायरमेंटवर करायचा आहे. म्हणजे काय, की माझ्या आजूबाजूचा निसर्ग, हां, पर्यावरण म्हणजे मी ज्या निसर्गात राहतो, म्हणजे झाडं, झुडपं, अरण्य, पाणी, हवा, सूर्यप्रकाश, हे माझं नॅचरल एन्व्हायरमेंट झालं. या नॅचरल एन्व्हायरमेंटला आपण आता बोलणार आहोत, मेन या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने. In biology and ecology, the environment is all of the natural materials and living things that an organism interacts with or has to effect. म्हणजे मगाशी सांगितलं तसं कोणत्याही जीवाला त्याच्या पर्यावरण शास्त्राप्रमाणे जे काही आजूबाजूच्या नॅचरल गोष्टी असतात किंवा मटेरियल्स असतात, वस्तू असतात, त्यांच्याबरोबर त्याला परस्पर संबंध ठेवायला लागतात. स्टडिंग द एन्व्हायरमेंट म्हणजे स्टडिंग द रिलेशनशिप अमंग व्हेरियस थिंग्स, या सगळ्यांच्या बरोबरचे त्यांचे परस्पर संबंध किंवा नातेसंबंध, याला म्हणतात एन्व्हायरमेंट. आता इंटरॅक्शन बिटवीन नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग थिंग इन प्लांट गेटिंग देअर मिनरल्स फ्रॉम सॉइल अँड मेकिंग फूड युजिंग सनलाईट. म्हणजे आता याचं एन्व्हायरमेंट काय झालं, झाडाझुडपांचं किंवा वृक्षांचं, तर ते काय करतात, तर ते सॉइल मधनं म्हणजे जमिनीतनं त्यांचे मिनरल्स घेतात, त्याच्यापासून अन्न बनवतात. कशाने, तर ते सूर्यप्रकाश घेतात आणि सूर्यप्रकाश आणि ह्या जमिनीतनं आलेल्या मिनरल्स पासून अन्न बनवतात. आता प्रिडेटेशन द ऑर्गॅनिझम इटिंग अनदर, म्हणजे आता प्राण्यांमध्ये काय असतं, शिकार. म्हणजे एका प्राण्याने दुसऱ्या प्राण्याला गाडं, म्हणजे एकमेकांच्या प्राण्यांच्या मधले संबंध हे जीवित प्राण्यांमध्ये अशा प्रकारचं त्यांचं इंटरॅक्शन असतं. ते त्यांचं झालं एन्व्हायरमेंट. द एन्व्हायरमेंट अफेक्ट्स द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द पर्सन. आता आपण जेव्हा म्हणतो की आपण नैसर्गिक वातावरणात राहिल्याने आणि निसर्ग जर व्यवस्थित नसेल तर राहिल्याने त्याच्यात काय फरक पडतो, तर आपली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट म्हणजे आपलं जे काही वाढ व्हायची असेल, ती वाढ याच्यावर या पर्यावरणाचा अतिशय मोठा प्रभाव पडतो. इट अफेक्ट्स द पर्सन बिहेवियर, बॉडी, माइंड अँड हार्ट. आता तुम्ही विचार करून बघा, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या काय त्याला म्हणू, अवतीभवतीच्या वातावरणात आहात आणि तुमच्या एकंदर वागणुकीमध्ये किंवा शरीरामध्ये, मनामध्ये आणि हृदयामध्ये काय काय बदल घडतात. तुम्ही कधी रागावता, कधी एकदम थंड असता, कधी तुम्ही अस्वस्थ होता,
कधी तुम्हाला हृदयाचे पाल्पिटेशन म्हणजे वाढतात, कमी होतात, किंवा तुमची वागणूक कधी कधी खूप बदलते त्या परिस्थितीनुसार. हे सगळं कशाचं आहे, तर आजूबाजूचं तुमचं जे वातावरण आहे त्याच्यामुळे हे सगळे तुम्हाला इफेक्ट करत असतात. The living conditions of living organisms in an environment are affected by the weather or climate change in the environment. म्हणजे हवा आणि वातावरणातले बदल याचा सुद्धा मनुष्य प्राण्यांवर किंवा इतर जीवित वस्तूंवरती, जीवित किंवा जीव जंतूंवरती त्याचा परिणाम ह्या एन्व्हायरमेंटचा होत असतो. आता एन्व्हायरमेंटचे फंक्शन्स काय आहेत? प्रोव्हाइड दी सप्लाय ऑफ रिसोर्सेस. आता रिसोर्सेस म्हणजे काय आहेत? तर हवा, पाणी, जमीन, जंगल, हे सगळे झाले सूर्यप्रकाश, हे सगळे झाले रिसोर्सेस. तर हे एन्व्हायरमेंट हे तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करतं किंवा सगळ्या जीवजंतूंना हे प्रोव्हाइड करतं. सस्टेन लाईफ, लाईफ तुमचं सस्टेन करण्यासाठी या एन्व्हायरमेंटचं एक मोठं फंक्शन आहे. अस्सिमिलेट वेस्ट. त्या वेस्टचा म्हणजे तुमच्या जेव्हा तुम्ही हे जीवन जगत असता तर त्या ह्याच्यापासून भरपूर प्रकारचं तुम्ही वेस्ट किंवा त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये कचरा, कचरा म्हणूया आपण, हा तयार करत असता. हा कचरा तो सामावून घ्यायचा आणि तो सर्व त्या वातावरणामध्ये व्यवस्थित त्याचा काय आपण म्हणतो त्याचं शोषून घेणं, हे काम करणं हे सुद्धा एन्व्हायरमेंटचंच काम आहे. आणि एनहॅन्स क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे तुमचं जीवनाची क्वालिटी ही कशी वाढवायची याच्या हे सुद्धा एन्व्हायरमेंटचं एक मोठं फंक्शन आहे. आता तुम्ही विचार करा की आजूबाजूचं वातावरण कसं असेल त्याप्रमाणे तुमची क्वालिटी, लाईफची क्वालिटी कशी असेल. हे निर्णय स्थितीमध्ये तुम्ही स्वतःच विचार करा. हा आपल्या वेस्ट, आपण जे वेस्ट जमा करतो त्या वेस्टमुळे काय होतं आपल्या एन्व्हायरमेंटचं आणि त्याचा आपल्यावर नंतर काय इफेक्ट होतो याचा विचार करा. हा आपले रिसोर्सेस आपण म्हणतो आता पाणी जमिनीतलं कमी होत आहे, हवा शुद्ध नाही, पोल्युशन होत आहे, हा जंगलं कमी होत आहेत, झाडं कमी होत आहेत, तर ह्याचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो. आता तर हे सगळं तुम्हाला देणं हे सगळं एन्व्हायरमेंटचं काम आहे किंवा हे सगळं तुमच्यासाठी तयार करणं हे सगळं एन्व्हायरमेंटचं काम आहे. म्हणून त्याची ती फंक्शन्स आहेत. आता थोडं मराठीत आलंय. जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? आता आपण थोडस एन्व्हायरमेंटचं बघितलं. आता पर्यावरण दिन का साजरा केला जातो? आज आहे 5 जून, हा जागतिक पर्यावरण दिन आहे आणि 2021 ची थीम काय आहे? 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणजे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणून साजरा केला जातो. 1974 पासून संयुक्त राष्ट्राने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. 1974. आता पर्यावरण दिन का साजरा करतात? तर जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहिलेले आहे, आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या या ग्रहावर आपण राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय. स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं जरुरी आहे. हे जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आपण अन्न, हवा, पाणी आणि सगळं वातावरण हे सगळ्या गोष्टी आपल्या ह्या ग्रहावर आपल्याला या पर्यावरणातून मिळत आहेत, या निसर्गातून मिळत आहेत. आणि निसर्ग सांगतोय माझी काळजी घ्या तर मी तुमची काळजी घेतो. हे स्पष्ट शब्दात पर्यावरण तुम्हाला सांगतोय, निसर्ग तुम्हाला सांगतोय. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीने पावलं उचलणं, असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. थोडक्यात काय, पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करायची आणि पर्यावरणाच्या दृष्टीचं त्याचं महत्व काय आहे हे लोकांना समजावून सांगायचं. हे त्या देशातील लोकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी किंवा जनरल माणसांनी हे समजायचं आहे किंवा लोकांना समजावून द्यायचं आहे.
वर्षानुवर्ष आपण आपल्या पर्यावरणाच्या स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहोत आणि परिणामी पर्यावरणाचं नुकसान झालंय. जगभरात मध्ये दर 3 सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे. जगभरातल्या एकूण प्रवाळांपैकी म्हणजे करॉल्स 50% प्रवाळ नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. माणसाने निसर्गाला स्वतःची एकट्याची मालमत्ता असल्यासारखे वापरून घेतले. वृक्ष काढणी, जंगल छाटणी, खनिज शोधासाठी खाणी खोदकाम, प्लास्टिकचा अतिवापर, हवा, नद्या, समुद्र यांचे प्रदूषण अशा अनेक गोष्टींनी आपण पर्यावरणाचे संतुलन बिघडवले. या पृथ्वीवरील कितीतरी प्राण्यांच्या वनस्पतींच्या प्रजाती माणसांमुळे नष्ट झाल्या आहेत. आणि ही फॅक्ट आहे. बऱ्याचशा प्रजाती ज्या पूर्वी दिसत होत्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या, त्या हल्ली आपल्याला दिसत नाही. माणसांनी जंगलं नाहीशी केली. समुद्रामध्ये प्रदूषण केल्यामुळे प्रवाळ नाहीशी व्हायला लागलेली आहे. आणि या सगळ्याचा इफेक्ट असा झाला की वातावरणामध्ये बदल व्हायला लागलेले आहेत आणि त्याचा परिणाम हा आपल्या हा आपल्या आपल्या जगावर आणि माणसांवर आणि इतर पशुपक्ष्यांवर आणि जीवजंतूंवर होतोय. आणि आपण या पर्यावरणाचा ऱ्हास केल्यामुळे आपलाच ऱ्हास होतोय, हे सगळ्यांनी आता समजून घेणं जरुरी आहे. टास्मानियन वाघ, आफ्रिकन गेंडा, डोडो बदक यासारखे प्राणी आपण फक्त आता चित्रात बघू शकतो. जैवविविधता आपण जपली पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी आपण नागरिकांनी जागरूक होण्यासाठी, या निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी हा पर्यावरण दिन साजरा केला जातो. पृथ्वीवर वेळी अवेळी पाऊस, भूकंप, पेटलेले वणवे, अचानक येणारी वादळे याकडे आपण सजगपणे पाहिले पाहिजे. मानवी जीवन कितीही प्रगत झाले तरी ते निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाचे संवर्धन हेच आपले संवर्धन आहे. दरवर्षी पर्यावरण दिनासाठी एक थीम ठरवली जाते आणि एक देश त्यासाठी होस्ट अथवा यजमान असतो. आता बघा वरती लिहिल्याप्रमाणे सगळं वाचून दाखवलं आहे. आता हे 3-4 उदाहरणं दिलेली आहेत. वाघ, टास्मानियातला वाघ, आफ्रिकेतला गेंडा, डोडो बदक वगैरे प्राणी आणि काही जसं मी कोरोल म्हटलं ते समुद्रातले प्रवाळ हे आता हळूहळू हळूहळू नष्ट व्हायच्या मार्गाला आहेत आणि हे वाघ वगैरे तर नष्टच झालेले ते दिसत नाही. तर आपल्याला आता यासाठी जागरूक व्हायला पाहिजे. आता आपण पाहतो आपल्याकडे पाऊस, आता पूर्वी मोसमी पाऊस असायचा म्हणजे फक्त जून ते सप्टेंबर एवढाच असायचा. आता बघा केव्हाही पाऊस येतोय. त्याच्यानंतर भूकंप, वणवे, आता बघा जंगलात केव्हाही वणवे भेटतात, वादळ, हे प्रकरण जे आहे ते सगळे प्रकार आहेत. हे पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे आता हे गोष्टी होत आहेत. आणि हे निसर्गाला, त्याच्यामुळे तुम्ही निसर्गाला किती स्वतःप्रमाणे वाकवण्याचा प्रयत्न केला तरी निसर्ग वाकत नाही, हे लोकांनी आता समजून घेतलं पाहिजे. आणि निसर्गाला आहे तसंच राहायला पाहिजे, किंबहुना त्याचं संवर्धन केलं पाहिजे. आणि हा संदेश या पर्यावरण दिनानिमित्त द्यायचा आहे. आता आता होस्ट कोण आहे यावेळेचा, या वर्षीची थीम काय आहे? आता पहिलं 2021 वर्षासाठी थीम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन. म्हणजे आपण त्याचं रिस्टोर पुन्हा करायची, म्हणजे आहे तशी पुन्हा आणायची, म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचा प्रयत्न करणे, हे या वर्षीची थीम आहे. पर्यावरणाची ही हानी रोखत पुन्हा संतुलन साधण्याचा प्रयत्न ही यावर्षीची थीम आहे. 2021 पासून पुढचं दशक म्हणजे आता 2021 ते 2030 हे संयुक्त राष्ट्रांनी काय केलं आहे, परिसंस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठीचं दशक म्हणून हे साजरं करणारे संयुक्त राष्ट्र 2021 ते 30, म्हणजे या 10 वर्षात या नैसर्गिक पर्यावरणाचे आपण पुन्हा संतुलन साधायचं, यासाठी प्रयत्न करायचं, असं हे संयुक्त राष्ट्रांनी ठरवलेलं आहे. पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. हवामान बदल म्हणजे क्लायमेट चेंज कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाही, असं युनायटेड नेशनच्या पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर म्हटलंय. हे वेबसाईट तुम्ही चेक करू शकता. त्यांनी हे वेबसाईट वरती हे सगळं सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे तर पर्यावरणाची हानी टाळा, त्याचं संतुलन साधा, तर त्याचा मानवजातीला फायदा होईल. हवामान बदल कमी होतील म्हणजे क्लायमेट चेंज हा हल्लीचा फार मोठा इश्यू आहे, तर ते कमी होईल आणि वेगवेगळ्या ज्या जीवजंतू आणि जाती आहेत त्या नामशेष होणार नाही, असं त्याच्या वेबसाईटवर सांगितलंय.
ही त्याची वेबसाईट मध्ये त्याचा हे लोगो आहे, युनायटेड नेशन डिकेड ऑन इकोसिस्टीम रिस्टोरेशन 2021 ते 2030. आता यावर्षी यजमान देश कोण आहे? दरवर्षी एका देशाकडे या दिनाचं यजमानपद असतं आणि या देशात अधिकृत कार्यक्रम पार पाडले जातात. पाकिस्तानकडे या वर्षीचं जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद आहे. जगभरात विविध व्यक्ती, संस्था, उद्योग यांनी पर्यावरणाच्या हितासाठी काही उपक्रम राबवावे. आपल्या कार्यपद्धतीत पर्यावरण स्नेही वा पर्यावरण पूरक बदल घडवून आणवावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे हे जगभरातल्या संस्था, व्यक्ती किंवा उद्योगधंदे किंवा जे काही एनजीओज आहेत किंवा पर्यावरण प्रेमी आहेत त्यांनी काहीतरी कार्यक्रम राबवावेत आणि त्यांनी बदल घडवावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचं. जनरेशन रिस्टोरेशन हॅशटॅग आहे हा जागतिक पर्यावरण दिनासाठी हा हॅशटॅग ठरवण्यात आलेला आहे. तर या वर्षीचं यजमानपद आहे पाकिस्तानकडे. पहिल्या पर्यावरण दिवसाची थीम काय होती? 5 जून 74 जो प्रथम पर्यावरण दिन साजरा केला होता त्याचा अमेरिकेला यजमानपद होतं, म्हणजे ते होस्ट होते आणि त्या वर्षीची थीम होती केवळ एक पृथ्वी, म्हणजे पृथ्वी ही संपूर्ण एक आहे असं त्याचं थीम होती. भारताला पर्यावरण दिनाचे यजमानपद कधी मिळालंय का? तर हो, 2011 आणि 2018 असं 2 वेळेला भारताने यजमानपद मिळवलंय. 2011 ची थीम काय होती? वन म्हणजे जंगल किंवा अरण्य, निसर्ग आपल्या सेवेस, म्हणजे जंगला ही आपल्या यातला निसर्ग आपल्या सेवेस आहे असं त्याची थीम होती. आणि 2018 जी थीम होती ते प्लास्टिक प्रदूषणावर मात. आपण बघितलंय प्लास्टिक वरती 2-1 वर्षामध्ये भरपूर आपण काम केलेलं आहे. हा, तर ते प्लास्टिक प्रदूषणावर मात ही जी थीम होती त्याच्यापासून आपण ती सुरुवात केलेली आहे. की आपल्याला 2 वर्ष त्याचं यजमानपद किंवा होस्ट आपण होतो. आता हे पर्यावरण दिनाचं थोडक्यात मी सांगितलं की काय असतं ते. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपण ज्या वातावरणात राहतो, निसर्गात राहतो, म्हणजे जी हवा, पाणी, झाडं, झुडपं, पशु, पक्षी, इतर जीवजंतू आणि हा सर्व निसर्ग, या निसर्गाचं संवर्धन करणं किंवा तो सांभाळणं आणि पुढे संवर्धन करणं हे आपल्याच हातात आहे. हे पर्यावरण दिनाचं सगळ्यात, जर का आपण म्हणतो की त्याचा जर का आपण सारांश जर म्हणायचा गेला तर हा सारांश आहे की हे आपलं सारांश आहे आता. आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणं म्हणजे जंगलं तोडणं, पाणी पोल्यूट करणं, हवा पोल्यूट करणं म्हणजे त्याचं प्रदूषित करणं, त्याच्यानंतर पाणी संपवणं, पाण्याचे प्रवाह थांबवणं, जंगलं तोडल्यामुळे पाऊस न येणं किंवा पाण्याची दुर्भिक्ष जाणवणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास आहे. आता पर्यावरणाचा ऱ्हास याचाच अर्थ थोडक्यात ह्या आपण आपला करून घेतलेला ऱ्हास आहे. कारण पर्यावरणाशिवाय या पृथ्वी तलावरचे मानव, प्राणी किंवा इतर जीवजंतू किंवा कोणतेही जीवित किंवा अजीवित प्राणी जे आधीच्या ह्याच्यात जे मी सांगितले होते ते कोणतेही या याच्यावर राहू शकत नाही. त्याच्यामुळे पर्यावरणाचं संगोपन आणि संवर्धन ही आपली जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने सजग व्हायला पाहिजे, जागरूक व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने काम करायला पाहिजे. आता कसं काम करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. मी एखादं झाड लावीन किंवा मी माझ्या इथे वॉटर हार्वेस्टिंग करीन किंवा हल्लीच्या बिल्डिंग मध्ये जसं असतं प्रत्येक बिल्डिंग मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करतात ते करीन. मी पाण्याची पातळी वाढवायचा प्रयत्न करीन. मी जंगलं तोडणार नाही किंवा मी लाकडं जाळणार नाही वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा मी हवेमध्ये माझ्या बाजूनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेईल. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण स्वतःपुरत्या जेव्हा ठरवू त्यावेळेला त्याचं कलेक्टिव्हली आणि स्वतः जेव्हा आपण ठरवतो, असे स्वतः स्वतः असे जेव्हा अनेक जण ठरवतात आणि अनेक अनेक करत जेव्हा हे सगळे पृथ्वीवरचं मेजॉरिटी ठरवते त्यावेळेला त्याचं संवर्धन होण्याची शक्यता आहे. पण आपण आता जागरूक होण्याची खरोखरच जरुरी आहे. कारण हे जे आता सध्याची जी परिस्थिती आहे ही खरं सांगायला झालं तर ही अत्यंत भयावह आहे आणि ही भयावह परिस्थिती अशीच राहिली तर काही वर्षांमध्ये
2050ला यांनी सांगितलं आहे की 90% कॉरल्स नाहीशी होतील. पण मला वाटतं मानव त्याच्या आधीच नाहीसा होईल की काही अशी शंका वाटायला हे एक कारण आहे. तेव्हा पर्यावरणावरती सगळ्यांनी खरोखर मनापासून विचार करावा आणि त्या दृष्टीने वागावं. आता हे पर्यावरण दिनाचं हे बेसिक पार्श्वभूमी सांगितली. आता याचबरोबर आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक त्याला उद्देशून त्यांचं एक भाषण झालं. त्या भाषणातला काही भाग मला मिळाला, तर त्याचं मी कात्रण केलेलं आहे आणि तेही तुम्हाला पीपीटीला दाखवतो, की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काय बोलले पर्यावरण दिनाच्या निमित्ताने. तर त्याने भारतापर्यंतच्या आणि थोड्या अंशाने जगामध्ये काय करायला पाहिजे, हे त्यांनी सांगितलं आणि भारत त्या दृष्टीने कसा प्रयत्न करतोय, या बाबतीत त्यांनी पर्यावरणाच्यासाठी काय करतोय भारत, या बाबतीत त्यांनी सांगितलंय. तर ते थोडंसं मी आता तेही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये घेतलाय आजच्या त्यांच्या भाषणाचा भाग, पण तो इंग्रजीत आहे. तो तसा वाचतो मी फक्त. त्यांचे पॉइंट्स फक्त आहेत ते मी वाचतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते कळेल ती आपोआप. Important points of Prime Minister Narendra Modi's address on the occasion of World Environment Day regarding steps taken by India. पहिला भाग, production of bioethanol agricultural feedstock to form renewable energy. It can be made from very common crops such as sugarcane, potato and corn. म्हणजे बघा, आपल्या इथे आता तुम्ही जर वारंवार पाहिलं असेल पंतप्रधानांच्या भाषणात किंवा ह्याच्यातनं इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. इथेनॉल वापरा, इथेनॉल वापरा असं त्यांनी सांगितलं आहे. तर बायो इथेनॉल प्रॉडक्ट म्हणजे काय आहे, तर ही रिन्युएबल एनर्जी म्हणजे ह्याच्यामुळे प्रदूषण कमी होतं. तर आता हे कशापासून तयार होतं, तर हे ऊसाच्या आपण म्हणू बळी, बटाट्याचे जे बाग आहेत ते ऊस कारखान्यांमध्ये तुम्ही हे तुम्ही इथेनॉल प्रोडक्शन सुरू करा. आता हे इथेनॉल कुठे कुठे वापरलं जातं, तर मोटारींमध्ये वगैरे वापरलं जातं किंवा व्हेकल्स मध्ये वापरलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, तर आता जे पेट्रोल डिझेलमुळे जे प्रदूषण होत आहे ते कमी होणार आहे किंवा इतर अनेक गोष्टीत वापरता येण्यासारखं आहे. पण इथेनॉल हे तुम्ही आता वापरायला सुरुवात करा, की त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल असं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं. द थीम फॉर दिस इयर्स इव्हेंट इज, म्हणजे भारतातली थीम त्यांनी काय सांगितली आहे, प्रमोशन ऑफ बायोफ्युएल फॉर बेटर एन्व्हायरमेंट. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की प्रमोशन ऑफ बायोफ्युएल्स. बायोफ्युएल्स मध्ये एक इथेनॉल आलं, आणखी इथे बायोगॅस म्हणा किंवा हे जे काही प्रॉडक्ट्स आहेत बायो प्रॉडक्ट्स म्हणजे आपल्या जीवजंतूपासून तयार झालेले प्रॉडक्ट किंवा वनस्पती वगैरे ह्याच्यापासून ती तुम्ही वापरायला घ्या फॉर बेटर एन्व्हायरमेंट. Ethanol has become one major priorities of 21st century India. India has taken another leap for the development of ethanol sector. The focus on ethanol is having a better impact on the environment as well as on the lives of farmers. Large part of the increase in ethanol production has benefited sugarcane farmers of the country. Modern technology-based plants are being set up in the country to make ethanol from agricultural waste. आता या जरा पाणी दे, एक मिनिट जरा पाणी घेतो. आता या शेतीतलं जे काही तुमचं शेतीतलं जे वेस्ट असतं, आपण म्हणतो ना पराली जाळतात ते सगळीकडे आलंय. आता मध्ये केजरीवालनी सुद्धा सांगितलं होतं की या परालीपासून आम्ही काहीतरी हे बनवू. दॅट इज व्हॉट इज जे पंतप्रधानांना सांगायचं तेच आहे की तुम्ही ऍग्रिकल्चरल वेस्ट पासून काहीतरी हे इथेनॉलचं प्रोडक्शन करा. आणि या इथेनॉलच्या प्रोडक्शनमुळे ऊस उत्पादकांना जे शेतकरी आहेत त्यांना त्याचा खूप फायदा होतोय. चौथा पॉईंट काय सांगितला, ऑर्गॅनिक फार्मिंग अँड यूज ऑफ बायोफ्युएल इन ऍग्रिकल्चर. म्हणजे थोडक्यात काय शेतीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही
ऑर्गॅनिक फार्मिंग, आजकाल ऑर्गॅनिक फार्मिंग कारण का तुम्ही खतं कमी वापरा. खतं वापरल्याने ते रासायनिक खतं असतात. त्याच्यामुळे काय होतं, ते एक तर जमिनीचा कस पण कमी होतो. माणसाला सुद्धा त्या रसायनांपासून त्रास होतो. हे बघा दोन्ही तिन्ही त्याचे साइड इफेक्ट्स आपण म्हणू किंवा ऍडव्हर्स इफेक्ट जे काय त्याला म्हणतात दोष त्याचे की जे जमिनीवर पण होतात, माणसांवर पण होतात. तर त्याच्यासाठी तुम्ही खतांसाठी पुढे तर त्याच्यासाठी तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करा आणि बायोफ्युएल हे शेतात वापरा. India is a strong proponent of climate justice and moving ahead with a lofty global vision like founding of International Solar Alliance for realizing the vision of one sun, one world, one grid. आता भारताने काय केलं याच्यात पुढाकार घेतलाय कशामध्ये तर सोलार एनर्जी म्हणजे सूर्यावर आधारित किंवा सौर एनर्जी सौर ऊर्जेसाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि इंटरनॅशनल सोलार अलायन्स हे ते काय सांगतात एकच सूर्य एकच जग आणि त्याचा एकच ग्रीड म्हणजे जी एनर्जी साठवायचा जे एक भाग असतो तो तर हे करण्यासाठी भारताने याच्यासाठी पुढे आता सोलार एनर्जीमुळे काय आहे आता एनर्जीचे अनेक प्रकार आहेत तर बऱ्याच एनर्जीमधनं प्रदूषण निर्माण होतं पण सोलार एनर्जीला प्रदूषण नाही ती सूर्यापासून निर्माण झालेली असते त्याच्यामुळे तर सोलार एनर्जीचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा असं जगाला सांगताय आणि त्याच्यासाठी इंटरनॅशनल सोलर अलायन्स पण त्यांनी तयार केलेला आहे. India's capacity of renewable energy has increased by more than 250% in last 6-7 years. India today is among top 5 countries of the world in terms of installed renewable energy capacity. आता ही रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय हो रिन्युएबल एनर्जी आणि रिन्यू न करता येणारी एनर्जी या दोन मध्ये फरक काय तुम्हाला माहिती आहे का आता रिन्युएबल एनर्जी म्हणजे जी पुन्हा पुन्हा तयार केली जाते एनर्जी की ज्याचा ऱ्हास होत नाही अशी एनर्जी म्हणजे रिन्युएबल एनर्जी. आता ऱ्हास होत नाही म्हणजे काय आहे तर सूर्यप्रकाश याचा ऱ्हास नाहीये पाणी पाऊस तर पडतोय पाणी आहे तेवढंच आहे त्याचा ऱ्हास नाहीये जगलं तुम्ही एक झाड कापलं दुसरं लावलं दुसरं उगवलं तिसरं लावलं जगलं जोपर्यंत आहे तोपर्यंत झाड आहे त्याला मरण नाही दॅट इज अ रिन्युएबल एनर्जी. आणि नॉन रिन्युएबल एनर्जी कुठली तर जसे पेट्रोल आहे डिझेल आहे ते काय आहे तर ते तुम्हाला मिळत आहे हे किंवा कोळसा हा खाणीतनं मिळतोय किंवा पेट्रोल डिझेल हे जमिनीत उत्खनन किंवा किंवा समुद्रात उत्खनन करून मिळतो त्याला लाईफ आहे. आज परिस्थिती अशी आहे की भारतातलं खनिज तेल म्हणजे पेट्रोल डिझेल किंवा ते जे खनिज तेलापासून झालेली बाहेर पडते खनिज तेल हे साधारणतः 25 ते 30 वर्षात संपणार आहे. मुंबईच्या तेल समुद्र विहिरी म्हणा की बॉम्बे हाय किंवा भारतातल्या इतर तेल विहिरीमधलं 25 ते 30 वर्षानंतर ओएनजीसी कडे काम राहणार नाही तेल उत्खननाचा इतकी परिस्थिती होणार आहे 25-30 वर्षात भारतातलं तेल संपेल असे आजचं हे दिसत आहे परिस्थिती. तसंच कोळसा कोळसा खाडीतनं किती उपसणार तुम्ही लोखंड किती घालणार जेवढं जमिनीत शक्य आहे तेवढंच निघणार आहे. एकदा जमिनीतलं हे संपलं जसं आपण म्हणतो की शेती जमिनीचा कस असेल तितका वेळ शेती राहणार नंतर ती नापीक होणार पण कस ठेवण्यासाठी जसं आपण काहीतरी करायला पाहिजे पण ह्या ज्या एनर्जीज आहेत त्या नॉन रिन्युएबल एनर्जी त्या ज्या कोळसा लोखंड किंवा डिझेल हे संपणार आहे गोष्टी तेव्हा India is among top 5 countries of the world in terms of installed renewable energy capacity. Especially the capacity of solar energy has increased about 15 times in last 6 years. म्हणजे भारताने गेल्या 6 वर्षात सोलर एनर्जी 15 पटीने वाढवलेली आहे आपल्या 6 वर्षापूर्वीच्या कॅपॅसिटीच्या. India's common man has joined and leading a pro-environment campaign like avoiding single-use packaging, beach cleaning, स्वच्छ भारत, LED bulb and energy efficient fans. हे सगळं भारतातल्या आता लोकांनी आणि एन्व्हायरमेंट कॅम्पेन मधनं आता हे सगळं हळूहळू होत आहे. काय सिंगल यूज प्लास्टिक बॅन करणं आपण आता हल्ली वापरलं जात नाही म्हणजे काय आपण तत्वतः वापरत नाही आहोत काही ठिकाणी वापरलं जातं पण हळूहळू त्याच्यावर बंदी येईल पण आपण निश्चितच ते गोष्टी कमी केल्या आहेत. समुद्र स्वच्छ करण्याचं किंवा समुद्र किनारे स्वच्छ करण्याचं मोदींनीच सुरुवात केली बीच क्लिनिंगची. त्याच्यानंतर स्वच्छ भारत अभियान एलईडी बल्ब मुळे पर्यावरण
होत नाही इतर बल्बच्या तुलनेमध्ये आणि एनर्जी एफिशियंट फॅन हे सगळं भारताने सुरुवात केलेलं आहे. By providing free gas connections, by providing electricity connections, dependence on wood has greatly reduced. Apart from reducing pollution, it has also helped a lot in improving the health and strengthening environment protection. म्हणजे काय आहे? आता धुराचा त्रास त्याच्यामुळे माणसाच्या शरीरावर होणारा त्रास तसंच इलेक्ट्रिफिकेशन आणि गॅस कनेक्शनमुळे जंगल तोड ही कमी झाली आहे आणि त्याच्यामुळे आपण पर्यावरणाचं प्रोटेक्शन केलेलं आहे, संरक्षण केलेलं आहे. इंडिया इज सेटिंग एन एक्झाम्पल टू द वर्ल्ड दॅट इट इज नॉट नेसेसरी टू स्टॉप डेव्हलपमेंट फ्रॉम प्रोटेक्टिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे डेव्हलपमेंट थांबवायची जरूर नाही एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी. इकॉनॉमी अँड इकॉलॉजी म्हणजे पर्यावरणशास्त्र आणि अर्थशास्त्र हे सुद्धा बोथ कॅन गो टुगेदर अँड मूव्ह फॉरवर्ड. हे दोन्ही एकत्र जाऊ शकतात. अँड दिस पाथ इंडिया हॅज चोजन. म्हणजे भारताने हाच मार्ग आखलेला आहे की इकॉनॉमी अँड इकॉलॉजी विल बोथ गो टुगेदर. हे भारताने सांगितलेलं आहे. Along with strengthening the economy, India's forests have increased 50,000 square kilometers in last few years. आता ही आकडे पण पंतप्रधानांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे काय आपण खऱ्या खोट्यात जायचं नाहीये. आजच्या भाषणात त्यांनी सांगितलंय म्हणजे वी कन्सिडर की 15,000 स्क्वेअर किलोमीटरचं आपलं जंगल वाढलेलं आहे, जंगली भाग वाढलेला आहे. The number of tigers in our country has doubled and the number of leopards have also increased about 60%. म्हणजे वाघांची संख्या दुप्पट झाली आहे आणि लेपर्ड सुद्धा 60% वाढलेले आहेत. Clean and efficient energy system, resilient urban infrastructure and planned eco restoration are a very important part of Atmanirbhar Bharat campaign. All these efforts taken are related to the environment. हे सगळे या आत्मनिर्भर भारतशी क्लीन एफिशियंट एनर्जी सिस्टम रेसिलियंट अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर वगैरेचे जे हे गोष्टी आहेत या आत्मनिर्भर भारतच्या या सगळ्या एन्व्हायरमेंटल रिलेटेडच आहेत. India is working with a holistic approach through the National Clean Air Plan to curb air pollution. आपण हवेचं प्रदूषण थांबवण्यासाठी सुद्धा नॅशनल क्लीन एअर प्लॅन प्रमाणे वागतो. The work on waterways and multimodal connectivity will strengthen the mission of green transport. Today, the service of metro rail in country has increased from 5 cities to 18 cities, which has helped in reducing use of personal vehicles. आता साधी गोष्ट आहे, जेव्हा पर्सनल व्हेकल वापरली जाते तेव्हा त्याच्या धुरापासून प्रदूषण होतं. जेव्हा तुम्ही मेट्रो सर्व्हिस रेल वाढवता एवढ्या त्या प्रमाणात लोक त्या सर्व्हिसचा उपभोग घेतात आणि पर्सनल व्हेकल्सची संख्या त्यामुळे कमी होते. हा एक नॅचरल असं होईलच की नाही माहीत नाही. हे आपल्याला आकडेवारी जेव्हा हे चालू होईल त्यावेळेला समजेल. पण शक्यता आहे कारण ट्रॅफिक जॅम झाली ह्याच्यातनं लोक म्हणतील की मला मेट्रो बरी पडते, मी मेट्रोनीच जाईल. तर नॅचरली हवेचं प्रदूषण कमी होतं. Today, a large part of country's railway network has been electrified. आता इलेक्ट्रिफिकेशन तुम्हाला माहिती आहे आपले झुकू आगीनं गाडीमध्ये पूर्वी काय असायचं? कोळशाची इंजिनं, वाफेची इंजिनं, डिझेलची इंजिनं, धुराच्या रेषा हवेत काढी. ते धुराच्या रेषा म्हणजे काय असायचं? ते खरं पोल्युशन असायचं. पण आता इलेक्ट्रिफिकेशन झाल्यामुळे काय आहे? मॅक्सिमम पार्ट इलेक्ट्रिफिकेशन रेल्वेचं झाल्यामुळे ही डिझेल किंवा वाफेची इंजिनं किंवा याची कोळशाची इंजिनं ही आता खूप कमी झालेली आहे. त्याच्यामुळे हवेतलं प्रदूषण आपण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. एअरपोर्ट्स ऑफ द कंट्री आर ऑल्सो मेड टू यूज इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सोलार एनर्जी. आता ही इलेक्ट्रिसिटी सुद्धा सोलार एनर्जी वापरून करायचं हे एअरपोर्ट्सनी ठरवलेलं आहे ॲट अ रॅपिड पेस. Before 2014, only 7 airports had a solar power facility, whereas today this number has increased to more than 50. More than 80 airports have been installed with LED lights, which would improve energy efficiency. आता एनर्जीची एफिशियन्सी एलईडी लाईट्स मुळे आली. आता 50 एअरपोर्ट्स मध्ये सोलार एनर्जी निर्माण असल्यामुळे इतर इलेक्ट्रिसिटीचं पोल्युशन कमी झालं, एनर्जी कन्झर्वेशन झाली. त्याच्यामुळे आपण या बाबतीत सुद्धा प्रयत्न करतोय.
A project is underway to develop Kevadia as a electric vehicle city. Necessary infrastructure is being made available so that only battery-based buses, two-wheelers, four-wheelers will run in Kevadia in future. म्हणजे केवाडियाला आता जे आता वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा आहे मोठा उभारलेला तिथे आता त्यांनी काय केलंय की बॅटरीवर चालणारेच फक्त गाड्या चालतील त्याच्यामुळे पर्यावरणाचा संरक्षण होईल. The water cycle is also directly related to climate change, and imbalance in the water cycle will directly affect the water security. Work is being done with a holistic approach from creation and conservation to use water resources in country through Jal Jeevan Mission. The focus is on raising the groundwater level through campaigns like Atal Bhujal Yojana and Catch the Rain. म्हणजे जसं मी म्हटलं तसं पाण्यात जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढवणं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅच द रेन, हे जे मिशन्स आहेत ते जलजीवन मिशन, त्याच्यामधनं आपण आता पाण्याचं सुद्धा संवर्धन करण्याचा प्रयत्न करतोय. कारण पाण्याची सायकल जर व्यवस्थित राहिली तर पर्यावरण व्यवस्थित राहणार. टू प्रोटेक्ट द क्लायमेट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू ऑर्गनाइज अवर एफर्ट्स टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. म्हणजे क्लायमेट प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करणं हे अत्यंत जरुरी आहे. नाहीतर हे वातावरण प्रोटेक्ट होणार नाही. वी विल बी एबल टू गिव्ह ए सेफ एन्व्हायरमेंट टू अवर, त्यांनी कन्क्लूड करताना काय म्हटलं आहे, वी विल बी एबल टू गिव्ह ए सेफ एन्व्हायरमेंट टू अवर कमिंग जनरेशन्स ओनली व्हेन every citizen of the country makes a united effort to maintain a balance of water, air and land. म्हणजे हवा, पाणी आणि जमीन याचा बॅलन्स किंवा याचं संतुलन जेव्हा प्रत्येक माणूस, प्रत्येक देशाचा नागरिक करेल त्याच वेळेला आपण हे पर्यावरण आपण सुरक्षित करू शकू असं आपल्या पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे त्यांच्या भाषणामध्ये. आता एकंदरीत अशा प्रकारे ही एक बॅकग्राऊंड आहे की पर्यावरण म्हणजे काय आणि काय एक्झॅक्टली पर्यावरणाच्या बाबतीत जागतिक संघटना काय म्हणतात आणि आपले पंतप्रधान काय म्हणतात. हे एक पर्यावरणाच्या याच्यात थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न केला. आता हे फक्त थोडक्यात सांगितलं आहे. खरं म्हटलं तर पर्यावरणाची सिस्टीम म्हणजे आपण त्याला म्हणू की एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सिस्टीम ही खूप सखोल आहे आणि मी त्याची ऑडिट करत असल्यामुळे मला त्या सिस्टीमची बऱ्यापैकी माहिती आहे असं मला वाटतंय. तर त्या सिस्टीम बद्दल मला वाटतं घराप्रमाणे काय पाहिजे हे ते पण तुम्हाला. मला वाटतं पुढच्या शुक्रवार शनिवार आणि जरूर पडली तर त्याच्यानंतर ह्या गोष्टींमध्ये सखोलपणे विचार करतोय. जर आता की आपण जावं तर मी याच्यात मी सखोल जाईन. कारण मला तरी वाटतंय की प्रत्येकाला त्याच्या बाबतीत थोडी जाणीव असायला पाहिजे. तर आपण आपल्या दृष्टीने आपण पर्यावरण कसं सांभाळू शकू हे आपल्याला कळेल. तर मला वाटतं मी इथेच आता थांबतो आणि आवडलं असेल तर उत्तम आहे. मस्त एकदम छान, एकदम छान. भरपूर माहिती मिळाली आणि भरपूर माहिती पण भरपूर मिळाली आज. 35-40 मिनिटं झालं. मला वाटलं होतं अर्ध्या तासात होईल पण नाही झालं. माहिती मस्त विजय मस्त. थोडं पर्यावरण हल्लं. नाही मस्त माहिती विजय, खूप छान. आवडेल पुढे पण ऐकायला आवडेल. पुढचा विषय जरा क्लिष्ट आहे, जरुरी आहे असं मला वाटतं. गुंतागुंतीचा विषय बरा. हा थोडा गुंतागुंतीचा आहे पण जरुरी आहे. अवलंबून असलेला विषय आहे. श्रीरंगाने मनापासून ऐकले यातनं बोध घ्यायला हवा मात्र प्रत्येकाने काहीतरी. कंपायलेशन मस्त केलं. व्हेरी गुड. निसर्गामध्ये सायकलिंग केलं जातं.